मस्त मानलाय. यावेळेस ना आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. काठपदरी साडी ग पैंजण हे पायामंदी नथ कशी शोभे हिच्या नाकी ग काजळ हे डोळ्यामंदी हिरव्या हाती बांगड्या मराठ मोळी बया सजली ग. माझे बाय तू टेन्शन घेतस काय, माझे बाय थोडं रिलॅक्स होशील काय. संसाराचं प्रेशर थोडं दूर लोट तू, कामा धंद्याचं हे दडपण इसर जरा तू. ए थोडा वेळ काढून जगना स्वतःसाठी तू ग, बेधुंद होऊन बया फिरक जरा तू. इसरून साऱ्या जगाला सैर भैर नाचो नाच गो बया, थोडं मराठ मोळ नाचो नाच गो बया, दिल खोलून आज तू नाचो नाच गो बया, सर्रा ठुमका तू लावून नाच. इडा पिडा दूर होऊ दे माझे माय ग, सुख तुला सार मिळू दे. ए संसाराची येस माऊली बलाटून घे तू, भरारी तू गगना मंदी घे. ए आता लाजू नको, तुझी मेहनत जगाला पटवून दे, माघार घेऊ नको, तुझी ताकद साऱ्याला दाखवून दे. स्वतःला जरा कर अभिमान, सिद्ध कर स्वतःला तू लावून अजान. नाच गो बया, सर्व मराठ मोळ नाचो नाच गो बया, ओ दिल खोलून आज तू नाचो नाच गो बया, सर्व ठुमका तू लावून नाच. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को. इथं जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना मनापासून नमस्कार. आज हा खेळ पैठणीचा हा आपल्याला सगळ्यांना आवडणारा कार्यक्रम आज दादासाहेब काळेंनी घेतला आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या सहकारी टीम या सगळ्यांनी मेहनत करून आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं वास्तविक आमच्या या मानखटावमध्ये जरासुद्धा एंटरटेनमेंटचं कोणतंही साधन महिलांना असू दे किंवा पुरुषांना असू दे नाहीच नाही.
आणि हा खेळ पैठणीचा असू दे, होम मिनिस्टर असू दे, किंवा आम्ही आयोजित करतो ते बाहेर ते सेलिब्रिटी आणून जे एंटरटेनमेंटचा कार्यक्रम देतो त्याच्या व्यतिरिक्त इथं असं वेगळं काही त्या महिलांसाठी म्हणा किंवा पुरुषांसाठी कोणतंही असं करमणुकीचं साधन असं काहीच नसताना सध्याच्या मोबाईलच्या या वातावरणामध्ये मोबाईल वापरण्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि आम्ही सगळेजण खेळ विसरून गेलोय जवळजवळ. त्याच्यामुळं कधीतरी आत्ता मगाशी आपल्या ताईनं सांगितलं की आम्हाला लहानपणाची आठवण तुम्ही करून दिलीत, म्हणून आपण देवाला म्हणतो लहानपण देगा देवा. आणि हे अशा माध्यमातून आपण सगळ्या महिलांना आपण उपलब्ध करून देतो आणि